प्रकल्प अधिकारी काय म्हणतोय? आदिवासी विकास मंत्री काय म्हणतोय? आदिवासी विकास मंत्री काय म्हणतोय? प्रकल्प अधिकाऱ्याचं करायचं काय? आदिवासी विकास मंत्र्याचं करायचं काय? इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. माझं नाव गोरक्ष दत्तात्रय गोंदके. मी अण्णासाहेब वाघेरे शिकतो. आता टीवायला आहे. तर जे पुण्याला उपोषण चालू आहे त्याला पाठिंबा तर आहेच, पण काही स्थानिक मागण्या आहेत आमच्या विद्यार्थ्यांच्या किंवा मुलींच्या वसतिगृहाच्या. आमची जी फी आहे कॉलेजची ती 10 रुपयात असून आम्हाला काही कॉलेज फी 10 रुपयात भेटत नाही. आमच्याकडून ती एक्स्ट्रा फी नाकारतात, म्हणजे घेतात, एक्स्ट्रा घेतात. समजा 4,000 असेल ते आमच्याकडून काय म्हणतात, तुम्हाला जी स्कॉलरशिप पडते ते तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे शासनाची जी आपली सरकारी पडते ती ते मागतात ते. तुमचं म्हणणं काय, ती आपल्याला नाही द्यायची त्यांना? त्यांना ती वरून पडते, पण ते आपल्याकडून पण घेतात. आपल्याकडून नाही घेतली पाहिजे, आपल्याकडून नाही घेतले पाहिजे, असं नाही केलं. हे श्याम इकडे रे. कोण आहे ऑफिस इथं? अरे कोण आहे? बोलो ना इकडं. हाय करतो तुला. आणि आता जे आपण आपण आता आदिवासी वस्त्यागृहात राहतो, ते आपली भाडीची बिल्डिंग आहे. आपण ह्या देशाची मूल मालक आहोत आदिवासी, पण आपल्याला लाज वाटली पाहिजे प्रशासनाला की आपण आदिवासी विद्यार्थ्यांना आपण त्यांना भाडीची बिल्डिंग मध्ये ठेवतोय, असं म्हणायचे. म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतंत्र बिल्डिंग असावी, सरकार नको तिथे पैसे खर्च करतं, आणि सरकारने या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बिल्डिंग असावी, स्वतंत्र हॉस्टेल असावं, आणि जे आपलं जेवण आहे हे पहिल्यासारखंच असावं ना. त्याच्यावर काय म्हणायचं? आता आम्हाला इथं मागणी आमची ओतूरची जी आहे, ओतूरचे मुले आहेत का? ओतूरचे आहेत, जुन्नरचे आहेत. आम्हाला शासकीय वसतिगृह मिळालं पाहिजे. आम्ही भाड्याच्या श्याम. माझं नाव पूनम रघुनाथ सुपे. मी खेते पठार या गावचे आहे. आता आमच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस सुरू आहे. आज 5 दिवसापासून आम्ही जो इथे संघर्ष करतोय, आज थोडीशी प्रतिक्रिया बघायला भेटते प्रकल्प अधिकाऱ्यांची. आम्हाला आतमध्ये मीटिंग चालू आहे. विद्यार्थ्यांच्या साध्या साध्या मागण्यात त्या सुद्धा पूर्ण होत नाहीत. जसं की त्यांना प्यायला पाणी व्यवस्थित भेटत नाहीये, संगणक त्यांना नाही आहेत, अभ्यासासाठी प्रशस्त अभ्यासिका हव्यात त्या नाही आहेत, परत जेवण व्यवस्थित नाही भेटत. अशा बऱ्याच समस्या आहेत. आता जुन्नरचे असतील तर त्यांना तर बिल्डिंगच नाही आहे, म्हणजे राहायला तर का नाही आहे, पाहिजे ना त्यांना बिल्डिंग राहायला, ती नाही आहे त्यांना. आता बरेचसे आश्रमशाळांचे लहान लहान मुलं आहेत, ते बिचारे काही बोलत नाही. मेसचं जेवण जातं, एवढं घाण जेवण. म्हणजे आता सगळ्यांचाच अभिप्राय आलाय बऱ्यापैकी नाही का, तर व्यवस्थित जेवण नसतं, काय नसतं. ते बिचारे लहान असल्यामुळं कोणाला सांगत पण नाही. पण इथले बरेच SFI वाले दादा वगैरे असतील, त्यांनी जाऊन पाहिले, स्वतः पाहिले नाही का ते जेवण कसं असतं. त्या दिवशी आम्ही एवढंच बोललो प्रकल्प अधिकाऱ्यांनी की फक्त तुम्ही महिनाभर तो मेसचा डबा खाऊन दाखवा फक्त, मग तुमचा अभिप्राय सांगा त्यावर. तर नाही, ते कसे खाणार ना. आणि सगळा अन्याय अत्याचार जो होतो हा आदिवासी मुलांवरच का व्हायचा. आत्ता खरं तर कुठं आपली पहिली पिढी आहे जी शिक्षणाच्या प्रवाहात येते नाही का, तर ते सुद्धा या प्रशासनाला बघवत नाहीये. आता आदिवासी विद्यार्थ्यांसाठी किती म्हणजे येतात प्रशासनाकडून किती पैसे येतात, तर ते पैसे इकडं तिकडं का घालवतं हे प्रशासन. जसं की लाडकी बहीण योजना, काही गरज आहे का वायफळ पैसे घालवायचे इकडं तिकडं. आणि मग दाखवून देतात की आम्ही किती महान आहे, स्वतःची एक छाप पाडतात वेगळी. काय गरज आहे. आता विद्यार्थ्यांच्या इतक्या समस्या त्या सोडवायच्या सोडून बाकीची वेगळी कामं तर का केली पाहिजेत. आता विद्यार्थ्यांच्या समस्या त्या सोडवल्या पाहिजेत ना प्रशासनाने. त्या दिवशी प्रकल्प अधिकारी असंच बोलत होते नाही का, सगळे आम्ही आमचे मुद्दे मांडत होतो त्यांच्यासमोर. त्यांना तहान लागली, ते उठून चालले होते, तर विद्यार्थी त्यांना पाणी द्यायला लागले, तर त्यांनी विद्यार्थ्यांचं पाणी पण घेतलं नाही. बोलले मी पितो, माझं पाणी आहे नाही का तिकडं. आणि जाता जाता एवढं देखील म्हणाले की तुमच्या फालतू गोष्टींसाठी आम्हाला वेळ नाही. तर का आम्ही फालतू आहेत का म्हणजे, असं मला आम्हाला म्हणायचं आहे की त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत. मी जाहीर निषेध करते त्यांच्या ह्या वाक्याला. हे चुकीचे, त्यांनी असं नाही बोललं पाहिजे. आणि म्हणतात की आम्ही तुमचं पालकत्व स्वीकारले, तर कोणता पालक असा आहे की तो 5-5 दिवस त्यांच्या मुलांना इथे बसून ठेवतो. आणि आज आम्ही ज्या वेगवेगळ्या समस्यांना फेस करतोय,
कोणाचंच आमच्याकडे लक्ष नाही. हे बघा प्रकल्प ऑफिसची अवस्था, हे काय आमचं ऑफिस आमच्या हॉस्टेल वगैरे सुधरवणार आहेत? अरे इथल्या जाळ्या बघा, इथं आम्ही 4-5 दिवस झालं राहतो, इथं एक सुद्धा लाईट नाहीये. बाहेर लाईटीची काही गरज नाहीये, तिथे लाईट आहे. इथं साधी प्यायला पाण्याची व्यवस्था नाहीये. इथले दादा ते सगळे पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था स्वतः करतायत. साधं प्यायचं पाणी नाहीये इथं, म्हणजे काय? आजपर्यंत 5 दिवस झाले प्रकल्प अधिकारी काय चर्चा केली आजपर्यंत? चर्चा त्यांची चर्चा भेटायला वगैरे आले? 2 वेळा येऊन गेलेत नाही का. एकदा आले होते तेव्हा सगळं फर्स्ट टाइम आलते, तेव्हा इथं चर्चा झाली. तेव्हा सगळ्यांचे मुद्दे मांडले होते. तेवढं झालं. ते पोरं त्यांच्या समस्या सांगायचे, एक जण नोट करून घ्यायचं, बास. नंतर इथे एकदा सगळेजण बसलेलो आम्ही, तेव्हा तर ऐकलं आणि गेले निघून परत. आणि आत्ता कुठेतरी जरा 4 दिवसानंतर आजच्या 5व्या दिवशी जरा सिरियस बैठक चालली आहे. कालला पण एक मीटिंग झाली होती, कंप्लीट 3 तासची मीटिंग चालू होती. आणि आत्ता पण मीटिंग चालू आहे. तर मगाशी आले होते तिथले एक जण, त्यांनी सांगितलं की सकारात्मक चर्चा सुरू आहे, आता एक समस्या सोडवतायत नाही का. तर बघू आता सगळेजण आल्यानंतरच कळेल नेमकं काय झालंय ते. इथं मुलं 5 दिवस झाले आंदोलनाला बसलेले आहेत. काही समस्या नाही. आपण मांजरीचं जे उपोषण चालू आहे विद्यार्थ्यांचं, जो GR आला, जो शासन निर्णय काढला सरकारने 5 तारखेला आणि 14 तारखेला, त्याचा जाहीर निषेध आपण विद्यार्थी म्हणून करतो. इथे मांजरीचं उपोषण त्यासाठी चाललेलं आहे, तो रद्द पण झाला. पण इथल्या ज्या स्थानिक मागण्यात मुलांच्या, घोडेगाव वसतिगृह असेल, मनसर असेल, जुन्नर असेल, ओतूर असेल, मनसरचं वसतिगृह, मुलींचं वसतिगृह असेल, साधा प्रश्न आहे सर त्यांचा की पाणी भेटत नाही, पाणी प्यायला नाही येत. मुलं तिकडं सकाळी नाश्ता करतात आणि इथं पाणी प्यायला येतात. पिण्याचं पाणी या प्रशासनाला देता येत नाहीये त्यांना. पाईपलाईन फुटल्याचं कारण देतात. महिना 2-2 महिने पाईपलाईन दुरुस्तीसाठी लावतात आहेत. ही कसला हे पालकत्व स्वीकारतात आहेत. वसतिगृहाच्या बिल्डिंग्स त्यांना प्रायव्हेट, आता जुन्नरच्या वसतिगृहाचा प्रश्न आहे. मुलांनी गेल्या वर्षी जास्त ॲडमिशन झाले होते म्हणून मुलांची सरकारी बिल्डिंग मुलींना देण्यात आली. तर त्यांना असं आश्वासन दिलं की पुढच्या वर्षी तुम्हाला गव्हर्नमेंट बिल्डिंग भेटेल. पण त्याचा पण प्रस्ताव अजून, आता ते तिकडे शिफ्ट करायला मागत नाही आणि प्रस्ताव पण पाठवत नाहीत. 3 बिल्डिंग आहेत मुलांचे, 300-400 पोरं राहतात तिथं 3 वेगळ्या बिल्डिंगमध्ये. त्यांच्यामध्ये एका बिल्डिंगमध्ये फक्त जेवण बनतंय आणि बाकीच्या मुलांना तिकडे जेवायला जायला लागते. म्हणजे दररोज सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, 2 बिल्डिंग मधली मुलं एका बिल्डिंगमध्ये जेवायला जातात आणि किती वेळा म्हणजे त्याच्यासाठी ये करत असतात. हा म्हणजे जुन्नरचा प्रश्न आहे. ओतूरच्या मुलींचा प्रश्न आहे, त्यांचा पण बिल्डिंगचा प्रश्न आहे. शासकीय इमारत, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासकीय इमारत असली पाहिजे का नाही पाहिजे ना. हे मनसरच्या मुलींचं हॉस्टेल तिकडं पोलीस निवासस्थानाकडे, तिथं ते काँक्रीटचा रस्ता झाला. 60 मीटरचा फक्त हॉस्टेलचा पुढचा रस्ता आहे. त्यांना तो काँक्रिटीकरण करता नाही आलं त्याचं. ते तसंच ठेवलंय. कशासाठी? आणि आदिवासी विकास विभाग दुसऱ्यांच्या रस्त्यांसाठी पैसे पुरवते आणि यांना स्वतःचे रस्ते करता येत नाही. मग हे काय विकास करतायत नक्की? जेवणाचे हाल आहेत मुलांचे. ते सेंट्रल किचनची सारखी योजना आश्रमशाळेतल्या आपल्या बारीक मुलांवर अशी थोपण्यात आलेली डायरेक्ट. वसतिगृहामध्ये पण ती लागू केली. पण आम्ही SFIने आणि विद्यार्थ्यांनी पाठपुरावा करून 15 महिन्याभरात ती योजना वसतिगृहामधून बंद करून टाकली. पण ते लहान मुलांची पण बंद झाली पाहिजे ना. हा, ते आम्ही किती वेळा आपण पाठपुरावा करतोय, पण लहान मुलं ते संघर्ष करू शकत नाही. तुम्ही आता आपल्यासारखे यांना प्रवेश करून देत नाही तिथं. नाही करायचा प्रयत्न, इथून पुढे आपल्याला ते संघर्ष करावा लागेल. हे अशा खूप मागण्यात आम्ही 5 दिवस झालं बसलोय, पण या शासनाला काही त्याचं घेणं पडलेलं नाही. ऍडमिशनचा विषय, वसतिगृहामध्ये मुलांना ऍडमिशन भेटत नाही. एक लिस्ट लावायला आता ऑगस्ट संपत आला तरी अजून काही हॉस्टेलच्या लिस्ट लागलेल्या नाहीयेत. 3 महिने झाले पोरांच्या मुलींचे शिक्षण कॉलेज चालू होऊन फर्स्ट चॅप्टर सगळे पायाभरणी जे असते त्या याची विषयाची ती पूर्ण संपली तरी अजून आपले विद्यार्थी कॉलेजमध्ये नाही आहेत. आणि मग त्याचा जबाबदार कोण? हॉस्टेलला ऍडमिशन लागत नाही म्हणून आपले मुलं भीमाशंकर सारखे कोपऱ्या मांडव्यावरून येतात जुन्नरवरून मुलं पुण्यामध्ये जाणार आहेत का? येऊन जाऊन करू शकतात का आपले विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी? नाही येऊन जाऊन करू शकतात. त्यासाठी विविध वसतिगृह हे केलेले, अजून ऍडमिशन लिस्ट लागलेली नाहीये. तर आणि जिथं लागले ते जागा कमीत म्हणून 70% मुलांना पण ऍडमिशन भेटलेलं नाहीये. 70% हा ठीक आहे. आपण आता
आपला संघर्ष चालूच आहे. आपली जी मुलं बसलेत त्या संदर्भात आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक प्रकल्पामध्ये आपण हे सुरू केलेले आहे. आणि तशी आपण पुढं आता दिशा ठरवू. आता उद्याला आजच्या आपला कालचा दिवस गेला, आजचा गेला, बघा 2 दिवसाची 3 दिवसाची मुदत दिली, 2 दिवसाची. संध्याकाळपर्यंत काय होते किंवा उद्या दुपारीपर्यंत काय होते आपण बघू. नाहीतर आपल्याला पुढची दिशा ठरवावं लागणार आहे. चालू आहे आता स्थानिक मुद्द्यांवर चर्चा असेल कोण 4 प्रतिनिधी असेल, कोण सहाय्यक प्रकल्पाधिकारी असेल, शिष्टमंडळ प्रकल्पाधिकारी ते नाही आहेत, प्रकल्पाधिकारी ते नाही आहेत, त्यांचे कोणतरी प्रतिनिधी आहेत सहाय्यक प्रकल्पाधिकारी, आणि इथल्या आपल्या संघटनेचे 4-2 प्रतिनिधी ते गेलेत. आपण पण ते जाऊ. पण खरं तर मी पहिल्या प्रथम या प्रकल्पाचा आणि या खरं तर शासनाचा पण निषेध करतो की आत्तापर्यंत पृथ्वी निर्माण झाल्यापासून 14 दिवस, आता 15वा दिवस आहे ना, 16वा दिवस आहे. 16 दिवस झाले विद्यार्थी अमरण उपोषणाला बसलेत, तरी लाज वाटत नाही सरकारला. किती दुर्दैव आहे. आतापर्यंत अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, पण विद्यार्थ्यांना 16 दिवस उपोषणाला बसावं लागलंय. ही शरमेची बाब आहे. यासाठी आपल्याला आंदोलन करायचे. तुम्ही आता असे गप्प बसून उपोषण करून चालणार नाही. यांचा रस्ता रोको आंदोलन केला पाहिजे. यांना हाफिजमध्ये कोणला पाहिजे, यांना हाफिजच्या बाहेर निघून नाही दिला पाहिजे. आपण मंत्रालयाला घेरावा घातला पाहिजे. यांना वाटलं चालय, अरे 14 दिवस 16 दिवस तुमची मुलं जर 16 दिवस जेवली नाही, तुम्ही त्यांचे वडील म्हणून तुम्ही काय करला? अधिकारी मंत्री काय करतील? मंत्री काय करतील? आमदार खासदार? थोडीची लाज वाटून हो, थोडीची. काय हे विद्यार्थी आज 16 दिवस त्या ठिकाणी, पुण्या ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये 5-6 ठिकाणी पोरं उपोषण करतात, आंदोलन करतात. काल मंत्र्यांच्या निवासस्थानी घेरावा घातला. एवढा संघर्ष चालू आहे तरी त्या ठिकाणी आत्तापर्यंत कोणी त्या उपोषण उठत नाही. आणि मंत्री महोदयांनी सांगितलंय काल, 2 मंत्री महोदयांनी, जिरवाल साहेबांनी आणि आदिवासी मंत्र्यांना, का 2 दिवसामध्ये आम्ही सकारात्मक चर्चा झाली. आमची चर्चा झाली ना, आम्ही 2 दिवसामध्ये निर्णय करणार आहेत. परवाच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही तिथं होतो. मंत्री महोदय निघून गेल्याच्या नंतर मी विद्यार्थ्यांची चर्चा केली. विद्यार्थी ठाम आहेत, विद्यार्थ्यांनी ठरवलंय काय व्हायचं ते होऊ द्या, पण आता ॲडजस्टमेंट नाही. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर झाल्याशिवाय आमचं उपोषण उठणार नाही, अशा प्रकारचं खरं तर त्यांनी त्या ठिकाणी ठाम धरलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी पाठिंब्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. मनापासून बसलेत ना? घाबरणार नाही ना? घाबरणार नाही ना? बघू द्या तुमचा आवाज मला किती होत आहे. वर हात काढून सगळ्यांना एकदम, म्हणजे आपण एकदम संघर्ष करायचे. उद्यापासून आपलं आंदोलन तीव्र करायचे, मुले असू नाही तर मुलं असू. अरे या सरकारचं करायचं काय? वर हात आलं पाहिजे. अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? अरे आमच्या मागण्या मान्य करा. अरे आमच्या मागण्या करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, खाली. अरे या प्रकल्पाधिकाऱ्याचं करायचं काय? या मंत्र्यांचं करायचं काय? या आमदार खासदारांचं करायचं काय? अत्यंत आपल्या भावना तीव्र झाल्या पाहिजेत. 2 दिवसाची मुदत आदिवासी मंत्री आणि कॅबिनेट मंत्री जिरवाल साहेब यांनी आपल्याला दिली होती, आणि त्या 2 दिवसाच्या मुदत आज संपणार आहे आणि उद्या 3रा दिवस लागणार आहे. उद्याला येऊन त्या मंत्री महोदयाने त्या ठिकाणी ते उपोषण उठवलं पाहिजे आणि आपल्या 1 ते काय असतील त्या मागण्या मान्य केल्या पाहिजे, अशी आपली मागणी आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझा विचार आहे, मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी आला पाहिजे. जसं खरं तर दिल्लीला जंतर मंतर झालं, जंतर मंतर जरी करण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु आता आपण मागं हटायचं. आणि त्याच्यासाठी आज आणि कालचा आणि आजचा दिवस गेलाय. उद्यापासून जर येणे, उद्या आपला निर्णय उठवला नाही, उपोषण उठवलं नाही, आपल्या मागण्या जर मान्य केल्या नाही, तर माझ्या सकट उद्यापासून रस्त्यावरती उतरण्याची ताकद हे आदिवासी वादळ तुमच्या पाठीची भक्कमपणे उभा आहे. अशा प्रकारची या ठिकाणी मी तुम्हाला घोषणा करतो. त्याची माझी मुलं तुम्ही माझे मुलं आहेत. आणि मी नेहमी सांगत असतो, अरे कॉलेजची पोरं म्हणजे गुलाबाची फुलं आहेत, आणि त्या गुलाबाच्या फुलांना कोणी 16 दिवस सुकवण्याचा प्रयत्न करीत असेल, 16 दिवस त्या पोरांच्या कोणीतरी अंत बघत असेल,
तर अशा सरकारचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि उद्यापासून या महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन होईल. कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही आमदाराला, कुठल्याही खासदाराला रस्त्यावरती फिरवून देणार नाही, अशा प्रकारची या ठिकाणी मी जाहीर घोषणा करतो. आणि आपण निश्चितपणे तुम्हाला मी सांगू इच्छितो, आता नुसतं उपोषण करून चालणार नाही, कारण यांना हे जाड कात्री झाल्यात. 16 दिवस झालं मुलं उपोषणाला बसलेत, अन्न त्याग करतात, तरी लाज वाटू न हो. अरे यांचा मूल 1 दिवस घरात नाही आला तर सांगतात मम्मीला पोरगा कुठे गेला बघ. आणि 16 दिवस पोरं वाऱ्यावर सोडल्यात. 16 दिवस आमरण उपोषण चालय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालय, 4-5 ठिकाणी चालय. आणि अशा प्रकारचा निर्लज्जपणा कोणी करणार असेल त्यांना सुट्टी नाही, त्यांना सुट्टी नाही, त्यांना सुट्टी. उद्यापासून आपण आपलं आंदोलन तीव्र करूया. मी आता कोणते त्यांचे आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी आहेत की कोणी बघतो, आपल्या शिष्टमंडळ तिथे गेले. परंतु मी देवराम लांडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आणि आदिवासी वादळ, हे आदिवासी वादळ हे तुमच्या पाठीची भक्कमपणे उभा आहे. पुण्याच्या आंदोलनाला सुद्धा मी 3 वेळा तिथे गेलेलो आहे. आणि आज जर त्यांचं काही झालं नाही तर उद्या पण मी तिथे जाणार आहे. आज इथं या प्रकल्पाला तुम्ही जो घेरावा घातलाय, हे जो आंदोलन तुम्ही इथं सुरू केलंय, इथं प्यायला पाणी नाही. मी आता बघतो त्यांच्याकडं कसं प्यायला पाणी देत नाही, कशी तिथे जेवणाची व्यवस्था करीत नाही. त्यांचा बेत बघण्यासाठी मी तिथं हाफिसमध्ये जाणार आहे. आणि आजपासून त्याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर त्या हाफिसच्या एका अधिकाऱ्याला बाहेर निघू देणार नाही. एका अधिकाऱ्याला उद्याच कुलूप ठोकतो. तुमची फक्त आज गैरसोय करू द्या. मला फक्त फोन करून सांगा. माझा नंबर आहे, लय सोपं आहे, 90 11 31 72 72. माझा नंबर आहे 72 72 आहे आणि गडी 72 72 आहे. मला कधीही फोन करा. आणि निश्चितपणे तुम्ही या मुलांना इथं हात, त्यांची ही मुलं आज इथं मच्छर आहे, काय जाळे, इथं लाईट नाही, काय नाही. मगाच्या एका माझ्या कन्याने सांगितलं, अत्यंत धाडसानं बोलली, बाई तुझं स्वागत आहे आणि म्हणून घाबरू नका. आपल्या योजना हक्काच्या, आपल्या योजना हक्काच्या, अरे आपल्या योजना हक्काच्या, अरे शिक्षण आपल्या हक्काचं, अरे शिक्षण आपल्या हक्काचं, अरे शिक्षण आपल्या हक्काचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिल्या, ती घटना बदलण्याचा अधिकार कुणालाच नाहीये. आणि म्हणून त्या घटनेप्रमाणे तुम्ही आंदोलन करताय, उपोषण करताय, संघर्ष करताय आणि हे करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही घाबरायचं नाही. एक पालक म्हणून, एक तुमचा वडीलधारा म्हणून कुठल्या प्रकारचा ॲडजस्टमेंट नाही. आम्ही तिथं आता आतमध्ये जातो आणि तुम्ही एक जोरदार 2 घोषणा, अगदी जोरदार, पत्रकार मित्रांनो, मीडियाच्या माध्यमातून याचा प्रचार झाला पाहिजे. आणि या अधिकाऱ्यांना थोडीशी तरी शरम वाटून त्यांनी आजच्या आज आमचं पुण्याचं उपोषण उठवावं, हीच आमची मागणी आहे. अरे आदिवासी एक जुटीचा, अरे आदिवासी एक जुटीचा, अरे या अधिकाऱ्यांचं करायचं काय, अरे या अधिकाऱ्यांचं करायचं काय, अरे शिक्षण आमचं हक्काचं.